श्री गणेशाय नमः. अध्याय 6. समर्थ. श्री गणेशाय नमः. धरून या शिशूचा हात अक्षरे बळीता लिहिवित तेसेही स्वामी चरित्रा सारामृत समर्थ वदई मी केवळ मती मंद केवी वर्ण करी माझा छंद ज्याच्यावर प्रसारित ज्ञान त्याच वारंवार नमितीशी कृपाळू व्हावे आपल्या चरिता आनंद प्राप्त होत असो म्हणे त्याचे झाला ग्रंथ स्वामी कृपे अर्पिती मागिला अध्याय स्वामी व्रती चवरी बडोद्याशी चालावे भाषण येसे कोणी समर्थ बोललेले असून या मल्हार रावाची या म्हणी आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे कोणी या वाणी चोळपा खिन्न झाला म्हणी त्याचे सत्वर येऊन या त्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला त्या तात्या मनी चित्तावला आपण लाजो त्या कार्यास जेन जाय सिद्धीस परी पावा या यत्न करून या ऐसा विचार केला म्हणी मग काय केले त्याच्याशी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले तरी परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांबित सदानी करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न केसे होती तयाची माझवली डोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती वितहट योग स्वामी कृपान होत मग तात्याशी काय केले सप्तासी ब्रह्मन वेसविले गुरुचरित्राचे आरंभिले वावयासी स्वामी कृपा परी तात्याशी वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्याग्र चित्त काही उपाय सूचना मल्हार पाठविले ज्या कार्यकाराने जे आपल्या हातून केले अशक्य असे वाटेल ते अशा जाऊन या बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनासी तोंड केसी दाखवावे ऐसा उपाय करून या न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती जोडून या एकयुक्ती योजून या न्यावे पळवून या तयासी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नवे मंदमती म्हणून या योजिले कपटयुक्ती परी त्या सिद्धी न जाय असो कोण एक दिवशी साधून या योग्य समयाची मेहनत घालून या स्वामीसी तात्या साहेब निघाली कडप गावाचा मार्ग धरियला अर्धमार्ग मेनाला अंतराक्षी समर्थास गोष्ट विदित झाली मेन्यातून या उतरली मागून या अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा आपण घडले हाही उपाय कुठला मांग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिली समर्थ तेव्हा उपाय कुठे टिकीते तात्याने या प्रकरणे यत्न केला परी ते तितुके व्यर्थ दिवस गमाविले समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होती परी मल्हार रावण उपयत्न आरंभित पुढची सर्वत्राची विचारिते कोण जातून या स्वामी समर्थ केव्हा मराठा उमराव यशवंतराव त्या हे उपकार्य धरून या हवं आपण पुढे झाला स्वामीकाराने वस्त्रेभूषणे धन आणि अमोकरत्ने देऊन या त्याजवळ या नूपण्यानं आज्ञा दिली जावया तो येऊन या अक्कलकोटाशी घेतली समर्थाशी भेटी वस्त्री अलंकार सुवर्णाची स्वामी पुढे ठेवी ती पाहून या समर्थाशी तेव्हा आणि वार क्रोध आला यशवंत पाहून या डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून या सत्वर ठोका याची चरणी ऐसे त्रिवार मोठ्या समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून या यशवंतराव भ्याला मनी पळवू लागला तोंडचे पाणी लटलट कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतराव सत्वर त्याचे बडोद्याशी कार्याशी सोडून या साहेब विषय प्रयोग केला मल्हारराव आळ आला त्या कृपा माझी यशवंतराव गुन्हेगार लेखित हाती पाय बेडी पडली स्वामी वचनाची प्राचिती आली गठीत लीला दिवाळी दाखवित ख्याती झाली सर्वत्र समर्थाची कृपा जयाचा त्याच्या कष्ट होती शरीराची कृपा होय ज्यावरील तया सर्वांना प्राप्त होय असं महासमर्थ भक्त पातक अनादि सिद्ध जगन्नाथ निश्चितीन शंकर सका विष्णूची या मनिवासे इति श्री स्वामीचरित्र नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसोध्याय गोडध्याय इति श्री स्वामीचरित्र शभवंतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट श्री परब्रह्म सच्चिदानंद महाराज की जय. श्री स्वामी समर्थ दादांनो ताईंनो लाईव्हवर आपलं स्वागत आहे. तर आता रोजची नित्य सेवा करून झाली माझी. श्री स्वामी स्वामी जप